विशेषण असतं, म्हणजे इट समथिंग स्पेसिफिक अबाउट अ नाउन और यू कॅन से ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ adjective. It tells some properties, it tells some new things about a noun or an object is called as adjective. Okay, so you can say that I love. So love here, love is a verb. Love is working as a verb here. See, love also work as a noun. Love also work as a noun. Okay, but you know the type of noun. What is the type of noun of word love? See, all these things you have done in your school. तुम्ही शाळेमध्ये या गोष्टी केलेल्या आहेत. लव हे कोणत्या टाईपचं नाऊन आहे तुम्ही सांगू शकतात का? लव हे कोणत्या टाईपचं नाऊन आहे तुम्ही सांगू शकता का? लव हे नाऊन सुद्धा, नाऊन ऍज अ नाऊन सुद्धा काम करतं. मग ते कोणत्या टाईपचं नाऊन आहे? डू यू नो टाइप्स ऑफ नाउन्स? डू यू नो टाइप्स ऑफ नाउन्स? हे थोडं रिव्हिजन करतोय आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या माध्यमातून. ब्रशअप करणं गरजेचं आहे. यू नो टाइप्स ऑफ नाउन. तुम्ही तिकडे चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता किंवा मला ओरली सांगू शकता टाइप्स ऑफ नाउन. Yes, types of noun. No one knows? टाइप्स ऑफ नाउन बघा आता. येस, तुम्ही लिहिलेलं आहे. व्हेरी गुड. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन. येस. आता सी, व्हॉट डू मीन बाय कॉमन नाउन? कॉमन नाउनचा अर्थ काय आहे? कॉमन नाउन मीन्स द बॉय. आता बॉय बोलल्यानंतर दॅट इज अ कॉमन नाउन. त्याला काही स्पेसिफिक नाव नाहीये, मग त्याला आपण बोलतो द बॉय किंवा अ बॉय. मग बॉय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॉमन नाउन. व्हॉट डू मीन बाय यू कॅन से प्रॉपर नाउन? प्रॉपर नाउन मीन्स proper noun in that. Proper noun. Yes. Okay. So boy Ram is his name. Proper noun and common noun म्हणजे. Other types of nouns या व्यतिरिक्त. Yeah, what do you mean by contract noun? Yes, Sahil Chavan, can you tell me what do you mean by contract noun? Yeah, abstract noun. Very good. What do you mean by abstract noun? Abstract noun means the things which are not visible. See, the things like love, the things like hatred are not visible in that case. Okay, love, hatred are not visible things. That's why it is called as, you can say, abstract noun. ओके, ऍबस्ट्रॅक्ट नाउनची अजून उदाहरणं काय बोलू शकता तुम्ही? लव्ह झालं, हेट्रेड झालं, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की अँगर झालं त्यामध्ये. आता अँगर कसं आहे? अँगर आपण बघू नाही शकत. झालेला व्यक्ती आपण बघू शकतो, पण अँगर बघू शकतो का? अँगर नाही बघू शकत. सो इट नाचे काही टाईप बघतोय आपण, जे रिव्हिजन करतोय. काय नवीन तुम्हाला शिकवत नाही, सगळं केलं त्याच्या स्कूलमध्ये. 90% वगैरे तुम्हाला मार्क आलेले आहेत 10th स्टँडर्ड मध्ये. सो आय एक्सपेक्ट ही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. सो काय बघितलं आपण? टाइप्स ऑफ नाउन. पहिलं होतं कॉमन नाउन, दुसरं होतं प्रॉपर नाउन, तिसरं आपण बघितलं ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ओके, अजून काय नाउन्स माहिती आहेत का तुम्हाला? काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन्स. व्हेरी गुड. काही नाउन्स आपण काउंट करू शकतो, काही काउंट नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल हेअर. हेअर आर collective noun. Very good. Collective noun. Collective noun means what? For example, you can say there is a collection of people, there is a crowd. So for example, crowd is a collective noun. Rush is a collective noun. Okay, so you can say flock of birds is a collective noun. So that is again you can say types of noun. So he सगळे types of noun, and countable, uncountable is also the types of noun. So you should know the types of noun. What are the types of noun? Then, so I love, but here love is working as a verb. I love my city. I love my city. So what is my here? I love my city. What is my? What is my? Yes, is my. I तुम्ही काय बोलू शकता? My काय आहे? My city. So also working here possessive pronoun म्हणतात त्याला. माझं possession दाखवतोय मी. सो इट इज कॉल्ड एज possessive. तो माय इज वर्किंग एज अ possessive. आणि त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की माय सिटी. आता सिटी काय झालं? आता तुम्ही सांगा. आताच आपण टाइप्स ऑफ नाउन घेतले. व्हॉट इज सिटी देन? आताच आपण घेतलं. मग व्हॉट इज सिटी? सिटीचा अर्थ काय मग? कॉमन नाउन. कॉमन नाउन बोलतो की मुंबई प्रॉपर नाउन.
Means what it is that I love my city. तुम्ही करू शकता. लव्ह तुम्ही करू शकता. सिटीला करू शकता. आपण म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच. हे सगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, देन आता त्याच्यात बरेच प्रकार आहेत वर्ब मध्ये. ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, जिरंड, फायनाईट, इनफायनाईट वर्ब्स, पार्टिसिपल्स, टाइम्स, टेन्स, फ्रेझल वर्ड्स असे बरेच आहेत. ते आपण स्लोली शिकूच त्याच्यामध्ये. काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील त्याच्यात कदाचित. ठीक आहे. सो नाउ समवन क्विकली टेल मी हाऊ मेनी टेन्सेस आर देअर इन इंग्लिश. एव्हरीवन शुड गिव्ह द आन्सर. हाऊ मेनी टेन्सेस आर देअर इन इंग्लिश. मी विचारू का? कोणाला तरी विचारतो मी, थांबा. यस, पुरुष, एक मिनिट. साहिल चव्हाण, तुम्ही सांगा हाऊ मेनी टेन्सेस आर देअर इन इंग्लिश. साहिल चव्हाण. आपल्याला जरा इंटरॅक्टिव्ह व्हायचं ना, वाटलं पाहिजे क्लासरूम मध्ये. आवाज येतोय का माझा? साहिल चव्हाण, तुमचं अनम्यूट करा आणि सांगा हाऊ मेनी टेन्सेस आर देअर इन इंग्लिश. नाही सांगू शकत? ओके. अनिता काळे, अंकिता काळे, बोला. There are 3 tenses in English. 3 टेन्सेस इज इंग्लिश. ओके. सब टेन्सेस पकडून किती होतात? सब टेन्सेस पकडून 12 होतात ना. आता त्या 12 ची नावं सांगा. अंकिता काळे, तुम्ही ट्राय करा. 12 टेन्सेसची नावं सांगायचं. पहिलं कोणतं येईल त्यामध्ये? पहिलं बोला. 12 टेन्सेस आहे, तर 12 टेन्सेस मध्ये नावं सांगा ना. अंकिता काळे, जे काही तुमचं जीमेलचं नाव आहे ते, पण तुम्ही जे काही स्टुडंट असाल ते. ठीक आहे. कोण सांगू शकेल 12 टेन्सेस? Past tense, present tense, future tense, past perfect, present perfect. आता पहिले, future perfect येस tense. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता आपण काय करू त्याच्यामध्ये की पहिलं आपण काय करू की प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स बोलल्यानंतर प्रेझेंट टेन्सचे किती प्रकार होतात? तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. किती प्रकार असतात? सिम्पल प्रेझेंट टेन्सचा प्रकार आहे. त्याच्यानंतर काय आपण बोलू शकतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि अजून काय राहिलं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. असं त्याच्यामध्ये 4 टाईप आहेत. त्याच्यानंतर पास्ट टेन्स मध्ये पण परत 4 टाईप पडतील. कोणते पास्ट टेन्स मध्ये 4 टाईप पडतील? सिम्पल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे त्याच्यामध्ये प्रकार पडतील. ठीक आहे. आणि आता फ्युचर मध्ये पण सेमच होतील त्याच्यामध्ये की सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला आता प्रत्येक टेन्स, आता सध्या आपलं हे फोकस कशावरती? टेन्स वरती फोकस आहे सध्या. तर तुम्ही आता मला प्रत्येक टेन्स वरती एक सेंटेन्स बोलून दाखवायचं आहे. मला प्रत्येक टेन्स वरती एक सेंटेन्स बोलून दाखवायचं आहे. ठीक आहे. सो what you need to do is that you need to tell me the sentence. You need to tell me the sentences on each tense. Okay. So we just first discuss. जे लोक नंतर आले त्यांच्यासाठी असं आहे की first we discuss the what is there in the syllabus of 11th standard. What syllabus has been designed for 11th standard ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पार्ट्स ऑफ स्पीच डिस्कस केले. व्हॉट एक्झॅक्टली पार्ट्स ऑफ स्पीच इज देअर. अँड नाऊ वी आर डिस्कसिंग टेन्सेस. सो व्हॉट यू नीड टू डू इज दॅट प्रत्येक टेन्सेस वरती एक सेंटेन्स बोलायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हालाच विचारतो, आपला इंटरॅक्टिव्ह झाला पाहिजे. साहिल चव्हाण, तुम्ही सांगा मला प्रेझेंट टेन्सचे 4 सेंटेन्स सांगा मला. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स सांगा. सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स नाही येते. ओके. अंकिता काळे, तुम्ही सांगा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स. I write a letter. आय Write a letter. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. बरोबर आहे. व्हेरी गुड. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स झाला आय राईट अ लेटर. त्याच्यानंतर पुढे दीपक चव्हाण, तुम्ही सांगा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. दीपक चव्हाण, तुम्ही कोणी आहात? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सांगा तुम्ही त्यामध्ये. नाही येते आवाज. नितीन पाटणकर, तुम्ही सांगा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल. येस, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल नितीन पाटण.